पाहू शकता कालवड. मला कुठल्या वळूची कालवड आहे ही? कुलाळवाडी बापू दडस यांच्या राजा बैलाची आहे. काय वय आहे? 10 महिने. काय किंमत सांगताय? 40,000 रुपये सांगताय. पाहू शकता तिकोंडी ब्लड लाईन आणि सिद्धापूर ब्लड लाईनच्या भरपूर खोंड गाई ह्या बाजारात आलेल्या आहेत मांडगेळात यात्रेत. बघू शकता. नाव पत्ता सांगा की. आपलं नाव मल्हार लक्ष्मण तुराय, राहणार राजवाचवाडी, तालुका तालुका जिल्हा सांगली. मोबाईल नंबर आहे सांगा. 70 38 42 31 63. मोठ्याने सांगा. 70 38 42 31 63. 63. ओके. पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार कालवड हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता कोसा खिल्लारमध्ये खोंड. वळू क्षेत्रासाठी जशा प्रकारचं सुंदर पाहिजे तशा प्रकारचा खोंड आहे. पाहू शकता काळा मोरा धिप्पाड ताकदीचा मजबूत वशिंड, चौकाला रुंद आणि एकदम पातळ कातन, एकदम जबरदस्त सुंदर खिल्लार आहे. बाबा किती दाते? संपलाय. कशाला वापरलाय हा? बैलगाडी शेती कामाला सगळं वापरलाय. हा कुठनं घेतला होता? बाजारातनं घेतला होता? कुठल्या वळूची पैदास? सांगोल बाजारातनं घेतलेला. आता जोड द्यायची का एकटा एकटा? काय किंमत म्हणताय? 21. चालू आहे. आणि तो पलीकडचा हा चालू आहे. ते किती दाते? चौसा. किती किंमत सांगताय? 90. आपलं नाव पत्ता सांगा. अंकुश राम यादव, वायफळे, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 86 0020 72 67. पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद. पाहू शकता खोंड आणि गाय. बऱ्याचशा गायी ह्या खोंडांसाठी यात्रेत आणलेल्या आहेत. पाहू शकता अशा प्रकारची खोंड आणि गाय आहे. खोंड कुठल्या वळूच आहे? खोंड कुठल्या वळूच आहे? पाहू शकता गाय द्यायची नाही, खोंड द्यायचं. ज्यांना कोणाला हवा असेल प्रत्येक यात्रेला भेट द्या. अशा प्रकारचे गाय आहेत. पाहू शकता ह्या गायचं हा खोंड आहे आणि ह्या गायचा तो खोंड आहे पलीकडे. खोंड द्यायला आणल्यात. हा कुठल्या वळूचा खोंड आहे? कुलरवाडीच्या वळूचं. काय किंमत सांगता? 80. 70. नाव सांगा तुमचं पूर्ण. गौडप्पा भंडे मायतळ पुजारी. गौडप्पा पुजारी मायतळ. पुजारी मायतळ. आडनाव भंडे. नाव तुमचं? गौडप्पा. वडिलाचं नाव? जकाप्पा. मायतळ, तालुका जत. मोबाईल नंबर आहे बाबा? होऊ शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या. होऊ शकता अशा प्रकारच्या गाय आहेत. उमदी कोणाचा? काय तेवढं आडनाव काय माहिती. होऊ शकता अशा प्रकारच्या गायी आलेल्या आहेत. यात्रेचा शेवटचा कोपरा आलेला आहे. पाहू शकता. पाहू शकता ह्या अशा प्रकारच्या गायी आहेत. दूध नाही, तब्येत नाही, परंतु खोंडांसाठी सांभाळलेले आहेत. पाहू शकता एकदम हाडा सापळा. परंतु कसं आहे कमी पाण्या अति उष्णतेच्या भागात टिकतात आणि कालवड खोंड चांगले होतात म्हणून गायी सांभाळलेले असतात. पाहू शकता कोंडाची चेहरेपट्टी, शरीरयष्टी. संकच्या वय काय त्याचं? मग किंमत काय सांगताय? हां 35 सांगितली. मालकांचं नाव? हां रामदास थोरात. गाव? होसपेठ, तालुका जत. मोबाईल नंबर आहे सांगा. 87 66 04 34 70. पाहू शकता तिकोंडी ब्लड लाईन, कुलाळवाडी बापू दडस यांच्या वळूची पैदास ही आहे त्याची. पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता अशा प्रकारे यात्रेचे व्हिडिओ पार पडलेले आहेत सर्व.
पाहू शकता खोंड, मोठ्या मापाचा खोंड आहे सुंदर. आणि ही आई आहे, त्याच्यात चेहरेपट्टी सेम, कलर पण सेम मायलेकरांचं पाहू शकता. बाबा कुठल्या वळूचा खोंड आहे? कुलाळवाडी बापू दडस यांच्या कोणत्या वळूच आहे? कोणत्या वळूच आहे? काय किंमत सांगता खोंडाची? 60,000 सांगितले. मालकाचं नाव? संतू बोगार. गाव मांडग्या. इथंच आहे वे. मोबाईल नंबर आहे का? पाहू शकता एकदम मजबूत, खुराला पायाला मजबूत आहे आणि चेहरेपट्टीला चांगला आहे. शिवाय कमी वयात हाडानं अंगापिंडानं भरलेला खोंड आहे. संपूर्ण दूध पाजलेलं आहे पाहू शकता. गाई चांगली निरोगी आहे. गाईला दूध असल्यामुळे पाहू शकता खोंड चांगला भरलेला आहे आणि गाईचा आणि खोंडाचा चेहरा सेम पाहू शकता. अशा प्रकारे उमदी यात्रेचे व्हिडिओ बनवून झालेले आहेत. व्हिडिओ आवडले तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. ही ह्या पट्ट्यातील शेवटची यात्रा आहे. ह्याच्यानंतर जर चमकेरी आणि बबलादी असले तर आपण व्हिडिओ बनवूच. आणि पुढच्या पौर्णिमेला बहुतेक पुढच्या येणाऱ्या अमावस्येच्याच घरात, पौर्णिमेच्या घरात कोळ्याची यात्रा असेल बहुतेक. पाहू, माहिती जर भेटली तर आपण व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करा. धन्यवाद.